रायगडच्या पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील ITI डिप्लोमा आणि डिग्रीधारक उमेदवारांची सरसकट JSW कंपनीत नोकर भरती करण्यात यावी अशी जोरदार मागणी JSW कंपनीकडे काराव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे। मागणीच्या जलद पूर्ततेसाठी आजपासून ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीत सुमारे 250 डिग्रीधारक स्थानिक भूमिपुत्र असून यासारख्या भूमिपुत्रांची बेरोजगारी दूर व्हावी आणि लवकरात लवकर ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार ITI डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची JSW स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डोलवी येथे कायमस्वरूपी नोकर भरती व्हावी अशी मागणी उपोषणकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। कंपनीत बाहेरील परप्रांतीयांची जलद भरती केली जाते, मात्र स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित बेरोजगार यांना डावलले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। बेमुदत उपोषणासाठी काराव ग्रामपंचायत सदस्य दिनेश तुकाराम म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, दीपाली भोईर, मुक्ता वाघमारे, राजेंद्र कडू, ग्रामस्थ अंकुश वाघमारे उपोषणास बसले असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा उपोषणकर्ते ग्रामस्थांनी दिला आहे। माझं नाव दिनेश तुकाराम म्हात्रे आहे। मी ग्रुप ग्रामपंचायत कारावचा विद्यमान सदस्य आहे। आज गेले 2-2.5 वर्षापासून आम्ही आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार ITI डिप्लोमा डिग्री धारक उमेदवारांसाठी नोकर भरतीसाठी कंपनी JSW कंपनीमध्ये खेटा घालतोय, हेलपाटे घालतोय। त्यांच्याशी वारंवार बैठका करतोय, मीटिंग करतोय, चर्चा करतोय, पण दरवेळी ते आम्हाला हेतुपुरस्सरपणे डावलतायत, आमच्याकडे लक्षच देत नाहीत। आम्ही त्यांच्याकडे अनेक चर्चा केल्या, अनेक बैठका केल्या, पण प्रत्येक वेळी ते आम्हाला आश्वासनावर आश्वासने देतात। ठीक आहे, 2 महिन्यात घेऊ, 2 महिने 2.5 महिन्यात घेऊ, आणि पण ते आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहेत। आज आम्हाला वारंवार हे आता मला खरंच एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की आमच्या बेरोजगार तरुणांना ते काय घेत नाहीत। आज परप्रांतीयांना घेतात, आज आम्ही बघतोय की नागोठण्याची लोकं घेतात, आमटेमची लोकं घेतात आणि उरणची लोकं घेतात, पण आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील लोकांना ते घेतच नाहीत। बरं, कारण सांगितलं त्यांना, बोलव तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ना तर आमच्याशी चर्चा करा, आपण काहीतरी त्याच्यातून सुवर्णमध्ये काढू। पण आमच्या बेरोजगार तरुणांचा वाली कोण? ज्यांच्या जमिनी गेल्या ते लागत आहेत, पण बाकीच्या तरुणांचं काय? आणि त्यासाठी आम्ही वारंवार कंटाळलो, त्यांच्याशी बैठका करून त्यांच्या आश्वासनाला पण आम्ही एकदम पुरता कंटाळलो, आणि त्याच्यामुळे मग आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की आता बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून आम्ही अतिशय ठामपणे एक निर्धार करून आम्ही सर्वांनी एकमत केला आणि आम्ही सर्व ग्रुप ग्रामपंचायत काराव सदस्य हे आता कंपनीमध्ये नोकर भरतीसाठी आम्ही बेमुदत उपोषण करत आहोत आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत। एकदम आमचा निर्धार एकदम कायम आहे, आमच्या जीवाचं काय झालं तरी चालेल, पण आम्ही आता नोकर भरती केल्याशिवाय इथून उठणारच नाही। माझे नाव शिवाजी मायाजी मोकल, मुक्काम कारावी, पोस्ट गडब, तालुका पेण, जिल्हा रायगड। आज आमची जमीन जाऊन जवळजवळ 25-30 वर्षे झालेले। तेव्हापासून मी आश्वासनांवर जगत आहे। मी जेव्हा 22-24 वर्षाचा होतो तेव्हा आमची जमीन 2.25 एकर या कंपनीला दिलेली आहे। आम्ही प्रकल्पग्रस्त असून मला कामाला नाही लावलं तर आज माझे 56 वर्षे। तेव्हा काय बोलत होते की मुलं तुमची शिकलेली पाहिजे, किंवा तेव्हा आम्ही 10वी नापास 10वी पास असे होतो, तेव्हा नाही लावले तर नाही, पण आज आमची मुलं डिप्लोमा डिग्री कंपनीजवळ आली। आम्ही प्रकल्पग्रस्त असूनसुद्धा आम्हाला इथे कामाला लावत नाहीत। आज सदस्य तेव्हापासून ऐकत आलेलं आहे, हां तुझा पहिल्या लिस्टला नाव आहे, तुझ्या मुलांचं नाव आहे, पण आजपर्यंत आज माझा मुलगा डिप्लोमा करून साध्या दुकानात कामाला आहे। आज त्या मुलाला मुलगी द्यायला कोण मागत नाही, अशी परिस्थिती आमची आलेली आहे। डिप्लोमा एक मुलगा 12वी करून ITI केलेला आहे, त्याची अप्रेंटिसशिप वर्षभर केली, 10,500 रुपये दिले पगार वर्षाला, म्हणजे महिन्याला 10,500, आणि ते अप्रेंटिसशिप करूनसुद्धा त्याला आजपर्यंत कामाला घेत नाहीत। मग हा आमच्यावर किती मोठा अन्याय होते, आणि आमच्या ग्रामपंचायतचं सुद्धा ते कोण ऐकत नाहीत, म्हणजे किती आरेरवी चाललेले आहे। प्रदूषण तर आहेच, प्रदूषण ते डॉक्टरलाच आम्ही पैसा भरतो। आज मी 5 दिवसाचे विसर्जन झाले तेव्हापासून 20 दिवस खोकला, सर्दी, ताप, घरातून बाहेर नाही। आज हातावर कमवतोय, पानावर खातोय आम्ही। आज मी टॅक्सी चालवतोय, आज मी इथं आलो, गेला अर्धा दिवस गेला माझा। आम्हाला पैसाचा पैसा नाही भेटत, आणि जिथं आमची आशा आहे, आमची जमीन घेऊनसुद्धा आम्हाला हे लोक आमच्या मुलांना कामाला नाही लावत। आम्ही काय करायचं याचं उत्तर कंपनीने JSW द्यावं आम्हाला। नमस्कार, मी वैशाली रवींद्र म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य।
आम्ही कंपनीच्या विरोधात नाही, पण कंपनी प्रशासनाला आम्ही एवढं सांगू इच्छितो की आमची मुलांची नोकर भरती करून घ्या. आम्ही त्यांना बरेच वेळेला पत्रव्यवहार करून पण आम्हाला त्यांनी नोकर भरती काय केली नाही आमची. आम्ही त्यांना मागं जनसुनावणीला पण ह्याच कारणास्तव पाठिंबा दिला होता की त्यांनी आम्हाला शब्द दिले होते की 5-6 दिवसात तुमची नोकर भरती करू, पण आज जनसुनावणीला महिना होऊन पण आमची नोकर भरती झालेली नाही. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय पकडलेला आहे. त्यांनी नोकर भरती करावी ही आमची मागणी आहे आणि आमची नोकर भरती झालीच पाहिजे. नमस्कार, मी भाग्यश्री राजेंद्र कडू, विद्यमान सदस्य. माझं कंपनी प्रशासनाला प्रश्न आहे की तुम्ही बाहेरची परप्रांतीय नोकर भरती करून घेता आणि आमची स्थानिक मुलं ग्रामपंचायत काराव हद्दीतील मुलांना तुम्ही नोकर भरतीत समाविष्ट करून घेत नाही. कारण देता की जागा नाही. मग परप्रांतीयांसाठी जागा आहे आणि आमच्या ग्रामस्थांसाठी जागा नाही का? आमची मागणी एवढीच आहे की आमच्या ग्रामपंचायत काराव हद्दीतील ITI व डिप्लोमा धारक मुलांना कंपनीमध्ये नोकर भरती समाविष्ट करून घेणे. मुक्ता वाघमारे अंकोस सदस्य. आमना सोहरा कंपनीत लागल्याच पाहिजे. उपोषण सुरू आहे. आम्ही ठाम निर्णय घेतलाय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.